हाय फ्रेंड्स, आज केली मस्त दालबट्टी. अगदी घाईत केली पण खूप छान झालेली आहे. कारण फोडणीचं वरण केलं, दालबट्टी केली आणि दुसरं म्हणजे वांग्याची भाजी केली. तर दालबट्टीचं पीठ म्हणजे जाडसर पीठ माझ्याकडे दळलेलंच होतं, ते घेतले. नसेल तर काय करायचं, नेहमीच आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे रवा घालायचा. पण माझ्याकडे जाडसर दळलेलं पीठ होतं, त्यामध्ये चांगलं चमचाभर तेल घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ओवा घालायचा आहे हातावर चोळून. आणि त्यानंतर हे पीठ ना जर असं कडक मळायचं, म्हणजे आपल्या पोळी एवढं मऊ नाही मळायचं. आणि त्याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटं तरी. 10 मिनिटं जर झाकून ठेवलं, त्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं तेल पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ मळायचं आहे. हे पीठ ना आपल्या पुरीच्या पिठासारखं असावं, म्हणजे पोळी एवढं नरम नाही आणि खूप कडकसुद्धा नको, कारण मग आपल्या बट्टी पण कडक होते. त्यामुळे पुरीसारखं पीठ असं लावायचं. आणि त्याला मध्ये असं तेल लावलं, घाई होती म्हणून काय केलं, मग असं तेल लावलेलं आहे. गोल गोळे पण केले तरी चालतात, पण असे केले का फार पटापट होतात आणि लवकर शिजून पण येतात. असे केले आणि त्यानंतर आपण हे सगळ्या बाटीना 15 ते 20 मिनिटं कमीत कमी खाली पाणी ठेवायचं, वरती चाळणी ठेवली आणि मस्तपैकी 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे. इथे वरण केले बघा, वरण बघा, वरणाची चव अप्रतिम झाली होती. मस्त असं फोडणीचं वरण केलेलं आहे. कधी कधी साधं वरणही करतो, कधीतरी फोडणीचं वरण सुद्धा. आता हे 15 ते 20 मिनिटांनी माझ्या बाटी छान शिजलेल्या होत्या. थोड्याशा गार होऊ दिलेल्या आहे. तुम्ही तळूनही घेऊ शकतात त्याला पूर्ण, म्हणजे डीप फ्राय पण करू शकतात, पण मी शॅलो फ्राय केल्या. कारण हे खाताना आपण भरपूर तूप घेऊन खाणार आहे, त्यामुळे म्हटलं चला थोडंसं तेल तूप कमी, त्याच्यामुळे त्याला काय केलं, फक्त शॅलो फ्राय केल्या. म्हणजे नॉनस्टिकवर थोडं तेल घातलं आणि दोन्ही बाजूनी मस्त भाजून घेतलेले आहे. आणि बघा त्याला किती मस्त लेअर सुटलेले. चवीलाही छान झाले आहे. तुम्हाला आवडले का माझे दालबाटी? नक्की सांगा. थँक्यू.